नमस्कार मित्रांनो. जमीन, जागा किंवा घर खरेदीसाठी आतापर्यंत तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या दुय्यम निबंधक कार्यालयात जावे लागत होते. समजा तुम्हाला पुण्याला घर घ्यायचे असेल तर त्याची खरेदी करण्यासाठी तुम्हाला पुण्याला जावे लागत होते. पण आता नवीन सुधारणेनुसार तुम्हाला तुमच्या तालुक्यामधून खरेदी करता येणार आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या दुय्यम निबंधक कार्यालयात आणि विक्री करणारा पुण्याच्या दुय्यम निबंधक कार्यालयात उपस्थित असाल तर तुमची खरेदी होणार आहे. म्हणजे जाण्या येण्याचा त्रास नाही आणि गर्दी असेल तर तुम्ही दुसऱ्या दुय्यम निबंधक कार्यालयातून सुद्धा कोणत्याही जिल्ह्यातून खरेदी करू शकता. अनेक वेळा खरेदीसाठी गर्दी जास्त असल्यामुळे बरेच व्यवहार लांबत होते किंवा त्यानंतर काहीतरी अडचण येऊन रद्द होत होते. त्यामुळे शासनाने यामध्ये सुधारणा केली आहे. पण या खरेदीसाठी तुमच्याकडे जमीन घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र देणाऱ्या आणि घेणाऱ्याकडे असणे आवश्यक आहे. 31 मार्चपर्यंत सर्व शेतकऱ्यांना हे ॲग्रिस्टॅक मार्फत दिलेले शेतकरी ओळखपत्र वाटप होणार असून त्यानंतर 1 एप्रिलपासून अशा खरेदी विक्रीसाठी परवानगी मिळणार आहे. राज्यात दरवर्षी लाखो दस्त नोंदणी होत असते. प्रॉपर्टीच्या खरेदी विक्रीच्या करारातून राज्य सरकारला 50 ते 60 हजार कोटीचा मुद्रांक शुल्क जमा होत असतो. या मुद्रांक शुल्कामध्ये वाढ होण्याच्या अपेक्षेने राज्य शासनाने या नियमात बदल करण्याचे ठरवले आहे. या योजनेला एक राज्य एक नोंदणी असे नाव दिले आहे. सामान्य माणसाचे घर किंवा जागा जमीन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करताना याला अडकाटी आणणारे बरेच महाभाग असतात. एखाद्या जमीन जागेचा व्यवहार ठरला की त्या विक्री करणाऱ्यास तुझ्या जमीन जागेला यापेक्षा जास्त गिराईक आहेत आणि पैसे वाढवून देणारे गिराईक आहेत, तू व्यवहार रद्द कर, मी तुला जास्त पैशाने गिराईक मिळवून देतो, अशा भूलथापा देऊन तो व्यवहार रद्द करण्याचा प्रयत्न करत असतात. किंवा एखाद्याला प्रॉपर्टी घ्यायची आहे पण त्याबद्दल गुप्तता बाळगायची आहे, अशा नागरिकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. आता ॲग्रिस्टॅकच्या शेतकरी ओळखपत्रामुळे कोणाचीही फसवणूक होणार नाही. याआधी बऱ्याच व्यवहारात बनावट व्यक्ती उभा करून दुसऱ्याची प्रॉपर्टी परस्पर विक्री केल्याची बरीच उदाहरणे शहरी भाग उघडकीस आलेली आहेत. हे शेतकरी ओळखपत्र फक्त जमीन व्यवहारासाठी ग्राह्य धरले जाणार आहे, जागेसाठी नाही किंवा घरासाठी नाही. या एक राज्य एक नोंदणी योजनेमुळे आता राज्यातील खरेदी विक्रीचे व्यवहार सुरळीत होणार आहेत. धन्यवाद.